राजहंस नागरी सहकारी पतसंस्थेची बिनविरोध निवड, चेअरमनपदी झैरुद्दीन शेख तर राजहंस बँकेच्या चेअरमन व्हाईस चेअरमनचा सत्कार सोहळा थाटात संपन्न। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार पेक्षा न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर शहरातून आणि बातमी आहे ती बँकिंग क्षेत्रातली। प्रेक्षकांनो, राजहंस नागरिक सहकारी पतसंस्था मर्यादित संगमनेर या बँकेचे नुकतेच चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाची निवड झाली असून राजहंस बँकेच्या चेअरमनपदी शेख झैरुद्दीन अमीनुद्दीन शेख यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे, तर व्हाईस चेअरमनपदी मोमीन गुलाम मोहम्मद गुलाम नबी यांची निवड झाली आहे। प्रेक्षकांनो, राजहंस बँकेच्या कारभारासंदर्भात मागील कालखंडात असलेलेच चेअरमन शेख झैरुद्दीन अमीरुद्दीन यांनी चांगलीच बाजी मारली आहे। बँकेचे व्यवहार, बँकेचे कर्ज वाटप तसेच बँकेची वसुली, कमीत कमी थकबाकी, मोठ्या ठेवी तसेच दैनंदिन व्यवहार अत्यंत चांगल्या पद्धतीने हाताळल्या कारणाने त्यांना पुन्हा राजहंस बँकेत बिनविरोध निवड करून चेअरमनपदी विराजमान केले आहे। त्याचेच औचित्य साधत आज वसीमभाई मित्रमंडळ तसेच संगमनेर काँग्रेसचे माजी नगराध्यक्ष विश्वासरतन मुर्तडक, माजी नगरसेवक किशोरभाऊ टोकसे यांनी चेअरमन व्हाईस चेअरमन तसेच संचालक मंडळाचे सत्कार करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत। नागरी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीमध्ये सर्व सभासदांनी पुन्हा एकदा जहीरभाई यांच्यावर विश्वास टाकला आणि त्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी जहीरभाईंची एकमताने या ठिकाणी निवड झालेली। खरं म्हणजे सध्याच्या काळामध्ये आर्थिक संस्था चालवणं खूप अवघड काम खऱ्या अर्थानं झालेलं आहे, परंतु जहीरभाई आणि त्यांचे सर्व संचालक मंडळ हे एक विचाराने खूप चांगले निर्णय घेतात। पतसंस्थेचा NPA सुद्धा कधी ते वाढू देत नाही। वेळ प्रसंगी त्यांच्यावर बरेच जण नाराज पण होतात, परंतु संस्था चालवणं हे काही सध्याच्या कार्यकाळामध्ये सोपं राहिलेलं नाही। पण जहीरभाई आणि त्यांचे सर्व संचालक मंडळाचं खरं म्हणजे सहकार महर्षी भाऊसाहेब संतजी थोरात यांनी ज्या पद्धतीने आणि आता आदरणीय नामदार माजी मंत्री नामदार बाळासाहेब थोरात साहेब यांनी ज्या पद्धतीने संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चालवल्या, त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून अतिशय चांगल्या पद्धतीने राजहंस नागरी सहकारी पतसंस्था सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी चालवलेली आहे। संस्थेच्या ठेवी सुद्धा दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आहेत। संस्थेमध्ये थकबाकीचं प्रमाण सुद्धा खूप कमी प्रमाणात त्यांनी या ठिकाणी केलेलं। एक उदाहरण द्यायचं ठरलं तर मी जहीरभाईंना एकदा फोन केला होता, पहिल्यांदाच फोन केला तर जहीरभाई एक गरीब माणूस आहे, त्याचा असा त्याला एवढं 50,000 रुपये कर्ज पाहिजे, पण त्यांनी मला सांगितलं तुम्ही मला फोन केला परंतु त्याला डेली पैसे भरावे लागतील, जर थकला तर परत मला तुम्ही फोन करायचा नाही। म्हणजे एक संस्थेमध्ये संस्था चालवत असताना अगदी परखडपणे मत मांडायचं आणि संस्था चांगल्या पद्धतीने चालवायचं असं जहीरभाईंचं एक चांगलं टार्गेट त्यांच्या सर्व संचालक मंडळाने त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने चालवलं। मी पुन्हा एकदा वसीमभाई मित्र मंडळाच्या वतीने त्यांच्या चेअरमन व्हाईस चेअरमन सर्व संचालक मंडळाचं पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांचं मी अभिनंदन करतो आणि राजहंस नागरी सहकारी पतसंस्था या पतसंस्थेच्या जिल्ह्यामध्ये शाखा हो अशा पद्धतीच्या शुभेच्छा मी आपल्या सगळ्यांच्या वतीने जहीरभाई आणि त्यांच्या सर्व संचालक मंडळाला देतो। पुन्हा एकदा त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर राजहंस नागरिक सहकारी पतसंस्थेच्या 2025 मध्ये झालेल्या बिनविरोध निवडणुकीनंतर चेअरमन झैरुद्दीन अमीरुद्दीन शेख, व्हाईस चेअरमन मोमीन गुलाम मोहम्मद गुलाम नबी तर संचालक मंडळात पठाण साजिद खान, इस्माईल खान, खान मोहम्मद पीर मोहम्मद, शेख इरशाद अनवर, ॲडव्होकेट पठाण शरीफ खान, रशीद खान पठाण, रईस खान महबूब खान, तांबोळी नजीर बेगूभाई, शेख आफ्ताब अमीनुद्दीन, शेख हाफिज अहमद युसुफुद्दीन, शिंदे राजू रंगनाथ व इतर 2 महिला संचालिका यांचा समावेश असणार आहे।
या सत्कार सोहळ्यावेळी माजी नगराध्यक्ष विश्वास रतन मुर्तडक, माजी उपनगराध्यक्ष वसीमभाई नूर मोहम्मद शेख, माजी नगरसेवक किशोरभाऊ टोकसे, ॲडव्होकेट शरीफ पठाण, मुख्तार मनियार, मुन्नाभाई, अनिश शेख, अमजद खान, मेट्रो ट्रेन, अवेज खान आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.